इराण इस्रायल युद्ध वाढलं तर त्याचा फटका फक्त मध्य पूर्वेला बसणार नाहीये, भारताचे तब्बल 4770 कोटी रुपये धोक्यात येऊ शकतात। चाबहार बंदरात भारतानं काय मोठा गेम खेळलेला आहे आणि तो आता अडचणीत काय येणार आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण विश्लेषण बघा। इराण आणि इस्रायल युद्ध आता लांबत चाललेलं आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा मध्य पूर्वेलाच बसणार नाहीये, तो आता भारतालाही बसू शकतोय, कारण भारताचे तब्बल 4770 कोटी रुपये या संपूर्ण समीकरणात गुंतलेले आहेत आणि हे सगळं जोडलेलं आहे इराणमधल्या चाबहार बंदराशी। मे 2024 मध्ये भारतानं इराणमधल्या चाबहार बंदरातल्या शहीद बेहेश्ती टर्मिनल इथे 10 वर्षांसाठी ते चालवण्याचा करार केलेला होता आणि हा करार हा केवळ व्यापारी करार नाहीये, हा भारताच्या लॉंग टर्म अर्थात दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे। कारण चाबहार बंदर हे भारताला थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग उपलब्ध करून देतो, पाकिस्तानला पूर्णपणे बायपास करून। याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताला व्यापारासाठी पाकिस्तानच्या भूभागावर अवलंबून राहावं लागणार नाही आणि त्याचबरोबर चीननं पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या ग्वादार बंदराच्या प्रभावालाही चाबहार बंदराच्या माध्यमातून मोठं आव्हान उभं करता येऊ शकतं। हे बंदर भारत पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड म्हणजेच IPGL हे चालवतंय। हा उपक्रम जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि कांडला पोर्ट ट्रस्ट यांचा संयुक्त प्रकल्प आहे। भारतानं या प्रकल्पासाठी सुमारे 85 दशलक्ष डॉलर्सची थेट गुंतवणूक केलेली आहे। याशिवाय एक्झिम बँकेमार्फत 150 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज देण्यात आलेलं आहे आणि चाबहार जाहेदान रेल्वे प्रकल्पासाठी 400 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त लाईन ऑफ क्रेडिट मंजूर करण्यात आलेली आहे। म्हणजे एकूण रक्कम सुमारे 550 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय चलनांचा म्हणजे रुपयाचा विचार केला तर 4770 कोटी रुपयांच्या घरात जाते। आता प्रश्न निर्माण होतोय, जर इराण इस्रायल युद्ध हे अधिक तीव्र झालं, आणखी लांबत गेलं आणि पाश्चिमात्य देशांनी इराणवर अधिक कठोर निर्बंध लादले तर या प्रकल्पाचं पुढे काय होणार, भारताच्या गुंतवणुकीचं काय होणार? चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्ग म्हणजेच INSTC कॉरिडॉर या दोन्ही प्रकल्पांवर संभाव्य किंवा कथित निर्बंधांचा परिणाम होऊ शकतो। आर्थिक व्यवहार, बँकिंग प्रणाली आणि विमा सुविधा यावर मर्यादा आल्या तर कामाचा वेग कमी होऊ शकतो किंवा प्रकल्प अडकू शकतो। याआधीच चाबहार जाहेदान रेल्वे प्रकल्पात विलंब झालेला आहे। हा प्रकल्प सुरुवातीला इरकॉन इंटरनॅशनलला देण्यात आलेला होता। अंदाजे 1.6 अब्ज डॉलर्सचा हा करार होता, मात्र निधी उशिरा मिळाल्यामुळे 2020 मध्ये इराणनं त्यातनं माघार घेतलेली होती। म्हणजे भूतकाळात पण या प्रकल्पामध्ये अडथळे निर्माण झालेले होते। सध्या भारत आणि इराणचे अधिकारी सातत्यानं संपर्कात आहेत जेणेकरून चाबहार प्रकल्पात कोणत्याही व्यत्यय येऊ नये, कारण हा प्रकल्प केवळ आर्थिक नाहीये तर रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। तो भारताला मध्य आशियात मजबूत पाय रोवण्याची संधी देतो। पण जर युद्ध वाढलं, निर्बंध कठोर झाले आणि प्रादेशिक अस्थिरता वाढली तर भारताच्या 4770 कोटींच्या गुंतवणुकीवर प्रश्न उभं राहू शकतं। आत्ता हा व्हिडिओ प्रकाशित होईपर्यंत भारत सरकारकडून या प्रकल्पासंबंधी कोणतंही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाहीये आणि म्हणूनच इराण इस्रायल संघर्ष हा केवळ 2 देशांमधलं युद्ध नाहीये, तो भारताच्या परराष्ट्र धोरण, व्यापारी मार्ग आणि भविष्यातल्या रणनीतीशी थेट जोडला गेलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा। कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे? इराण बरोबर वागतंय, अमेरिका बरोबर वागतंय की इस्रायल बरोबर वागतंय? नेमकं कोण चुकीचं वागतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या संपूर्ण युद्धाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। टाइम महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।